ही पिसे कोणाची? ही पिसे कोणाची? मिनूचे घर शेतात होते. मिनूचे घर शेतात होते. ती खेळता खेळता ती खेळता खेळता घरापासून घरापासून खूप दूर आली. खूप दूर आली. तिला 2 पिसे दिसली. तिला 2 पिसे दिसली. तिने ती पिसे उचलली. तिने ती पिसे उचलली. तिला ती पिसे तिला ती पिसे खूप आवडली. खूप आवडली. तिला वाटेत तिला वाटेत एक कोंबडी दिसली. एक कोंबडी दिसली. मिनूला वाटले मिनूला वाटले ही पिसे ही पिसे नक्कीच कोंबडीची असणार. नक्कीच कोंबडीची असणार. म्हणून तिने म्हणून तिने कोंबडीला विचारले, कोंबडीला विचारले, कोंबडीताई कोंबडीताई, कोंबडीताई, ही पिस तुझी आहेत का? ही पिसे तुझे आहेत का? कोंबडीने पिसांकडे कोंबडीने पिसांकडे निरखून पाहिले. निरखून पाहिले. नाही ग बाई, नाही ग बाई, ही पिस माझी नाहीत ही पिसे माझी नाही. असे म्हणून असे म्हणून कोंबडी कोंबडी खुराड्यात जाऊन बसली. जाऊन बसली. कोणाची आहेत बरं ही पिस? कोणाची आहे बरं पिसं? असे म्हणत असे म्हणत मिनू एका मिनू एका झाडाजवळ आली. झाडाजवळ आली. तिला झाडावर तिला झाडावर पांढऱ्या करड्या रंगाचे पांढऱ्या रंगाचे एक कबूतर दिसले. एक कबूतर दिसले. त्याला पाहून त्याला पाहून मिनूला वाटले मिनूला वाटले याची तर नाहीत याची तर नाही ही पिस. ही पिसं. तिने कबुतराला विचारले, तिने कबूतराला विचारले, कबूतर दादा कबूतर दादा, कबूतर दादा, कबूतर दादा, ही पिस तुझी आहेत का? ही पिसं तुझे आहेत का? कबूतर म्हणाले, कबूतर म्हणाले, नाही ग बाई, नाही ग बाई, ही पिस माझी नाहीत. ही पिसं माझी नाही. कोणाची आहेत बरं ही पिस? कोणाची आहेत बरं ही पिसं? या विचारात या विचारात मिनू पुढे निघाली. मिनू पुढे निघाली. समोरून आपला समोरून आपला पिसारा सावरत पिसारा सावरत मोर येत होता. मोर येत होता. त्याची ऐटदार चाल त्याची ऐटदार चाल आणि रंगीबेरंगी आणि रंगीबेरंगी लांब सडक लांब सडक पिसारा पिसारा खूप मोहक खूप मोहक दिसत होता. दिसत होता. तिने आपल्या हातातील पिसे तिने आपल्या हातातील पिसे निरखून बघितली. निरखून बघितली. ही पिसे ही पिसे नक्कीच मोराची नाहीत नक्कीच मोराची आहेत हे तिला हे तिला जाणवले. जाणवले. तरीही तिने तरीही तिने मोराला विचारले, मोराला विचारले, अरे मोरा, अरे मोरा, ही पिसे कोणाची आहेत? ही पिसे कोणाची आहेत? हे तुला माहिती आहे का? हे तुला माहित आहे का? मोराने मोराने पिसांचे पिसांचे निरीक्षण केले. निरीक्षण केले. तो म्हणाला, तो म्हणाला, ही तर ही तर बदकाची आहे. बदकाची आहे. मिनूला मिनूला खूप आनंद झाला. खूप आनंद झाला. तिने मोराला विचारले, तिने मोराला विचारले, मला बदक कोठे भेटेल? मला बदक कोठे भेटेल? मोराने मोराने बदकाचा पत्ता बदकाचा पत्ता
सांगितला. त्याचे आभार मानून मीनू पळतच नदीवर आली. नदी किनारी दाट झाडी होती. तिने बदकाला हाक मारली. बदक झाडीतून बाहेर आले. मीनूने त्याच्यासोबत त्याच्या समोर हातातील पिसे धरली आणि त्याला म्हणाली, ही तुझी पिस मला सापडली आहेत. मी तुला शोधत होते. ही घे तुझी पिस. बदकाला मीनूचे कौतुक वाटले. बदक मीनूला म्हणाले, मीनू तू माझी पिस देण्यासाठी इतक्या दूर आलीस, म्हणून ही पिस तुझ्या जवळच ठेव. एकदा पिस गळून पडली की ती पुन्हा जोडली जात नाहीत. तुला अशीच वेगवेगळी पिस सापडली तर ती तू सांभाळून ठेव. मीनू आनंदाने घरी आली. तिने बदकाने दिलेली पिसे आपल्या वहीत ठेवली. धन्यवाद.